नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोषण आहारावरील 100 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। हे सर्व प्रश्न एमपीएससी राज्यसेवा परीक्षेला आलेले आहेत। तर बघा, पहिला प्रश्न आहे, जोड्या लावायच्या आहे। इकडे जीवनसत्व दिले आहे आणि इकडे रोग दिले आहे। तर विटॅमिन अ मुळे काय होते? रातआंधळेपणा, सर्वांना माहित आहे। अ ला 4 कुठे आहे? ऑप्शन मध्ये 4। डी मुळे काय होते? मुडदूस, याला रिकेट्स सुद्धा म्हणतात। ब ला 1 कुठे आहे? क मुळे काय होते? स्कर्वी म्हणजे काय असते? हिरड्यातून रक्त येणे। हे विटॅमिन सी मुळे होते, त्यालाच क म्हणतात। विटॅमिन B12 मुळे काय होते? तर रक्तक्षय। डी ला 3 बरोबर आहे। ऑप्शन सेकंड इज द राईट आन्सर। विद्यार्थ्यांनो, ज्यांना कुणाला विटॅमिनचे रासायनिक नाव लक्षात नाही राहत, त्यांचे आज सर्व विटॅमिनचे रासायनिक नाव एकदम तोंडपाठ होऊन जाणार। फक्त तुम्ही मन लावून व्हिडिओ ऐका। बघा, कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंधित करणारे आहे? म्हणजेच अँटीऑक्सिडंट विटॅमिन कोणते आहे? तर ते आहे विटॅमिन ई। विटॅमिन ई ला काय म्हणतात? अँटीऑक्सिडंट। विटॅमिन अँटीऑक्सिडंट असते। आणि विटॅमिन ई चे रासायनिक नाव काय? ईटी, टोकोफिरॉल। काय? टोकोफिरॉल, ईटी। कसं लक्षात ठेवायचं? ईटी। ई विटॅमिन ई आला का टी सोबत आलाच पाहिजे। ईटी असं नेहमी म्हणत राहायचं, म्हणजे नाव लक्षात राहते का याचं नाव टी वरून आहे, टोकोफिरॉल। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जैव संस्थांमध्ये खालीलपैकी कोणता मॉलिक्यूल रेणू ऊर्जेचे चलन म्हणून वापरतात? ऊर्जेचे चलन म्हणून काय वापरतात? एटीपी ला। एटीपीचा फुल फॉर्म काय? ॲडिनोसिन ट्राय फॉस्फेट। ॲडिनोसिन ट्राय फॉस्फेट एटीपीचा फुल फॉर्म आहे। आणि एटीपी ला काय म्हणतात? ऊर्जेचे चलन म्हणतात। विद्यार्थ्यांना एक रिव्हिजन म्हणून आपण हा व्हिडिओ बघत आहोत। आणि हे सर्व प्रश्न एमपीएससी ला आलेले आहेत। या प्रश्नाचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदा होऊ शकतो। खालीलपैकी कोणते कोलेस्ट्रॉल हे चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून वापरले जाते? बघा, 2 प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते, एक एलडीएल असते आणि एक एचडीएल। एक असते एलडीएल आणि एक असते एचडीएल। एलडीएल ला काय म्हणतात? लो डेन्सिटी कोलेस्ट्रॉल आणि एचडीएल ला हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल। आणि शरीरासाठी कोणते कोलेस्ट्रॉल चांगले असते? तर ते असते एचडीएल कोलेस्ट्रॉल। आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल घातक असते शरीरासाठी, याच्यामुळे काय होतात? हार्ट अटॅक वगैरे जास्त येतात। खालीलपैकी मेदात विरघळणारे जीवनसत्व कोणते आहे? तर बघा, मेद म्हणजे फॅट्स। काय ट्रिक सांगितली होती मी? किडा लक्षात ठेवायचं। फॅट्स मध्ये विरघळणारे विटॅमिन्स, के म्हणजे विटॅमिन के, ई म्हणजे विटॅमिन ई, डी म्हणजे विटॅमिन डी आणि विटॅमिन ए। हे 4 विटॅमिन फॅट सोल्युबल आहेत, म्हणजे मेदात विरघळणारे आहेत। तर काय येईल याचा आन्सर? क, C12। हे सर्व विटॅमिन्स पाण्यात विरघळणारे आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, जास्त पौष्टिक अन्न पदार्थ शरीरास प्रदान करतात? तर बघा, जास्त पौष्टिक अन्न पदार्थ शरीरात कमी कॅलरीज आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज म्हणजे सूक्ष्म पोषक घटक प्रदान करतात। बघा, काय म्हणत आहे प्रश्न? जास्त पौष्टिक अन्न पदार्थ कॅलरीज देते का? नाही। काय देते? ते कमी कॅलरीज देतात, पण काय? जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज म्हणजे सूक्ष्म पोषक घटक प्रदान करतात। विद्यार्थ्यांना आजचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत, हे परीक्षेला आलेले आहे। चांगले कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखले जाते, तर काय सांगितलं होतं मी? एचडीएल कोलेस्ट्रॉल लक्षात ठेवा।
जर विद्यार्थ्यांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक सुद्धा करून घ्या. लाईकची संख्या खूप कमी असते. आणि विद्यार्थ्यांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे तुम्हाला सर्व एक्झामच्या महत्वाची अपडेट्स दिलेली जाते. नैसर्गिक स्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते? बघा, चरबी आणि तेल कशापासून मिळते? तर बघा, चरबी आणि तेल हे कर्बोदकांपासून मिळते का? नाही. प्रथिनपासून मिळते का? नाही. तर प्रथिन कशासाठी उपयोगी असते? तर हे असते शरीर बांधणीसाठी. काय? शरीर बांधणीसाठी. बघा, जे लोक जिम वगैरे जॉईन करतात ते आहारात प्रोटीन घेतात, फॅट घेतात का? नाही. टर्फिन बिलकुल नाही. तर काय असते? चरबी आणि तेल कशापासून मिळते? तर लिपिड पासून. यालाच फॅट, स्निग्ध पदार्थ म्हणतात. सुक्रोजचे एरोबिक ऑक्सिडेशन होऊन रिकामी जागा तयार होते. तर बघा, सुक्रोजचे एरोबिक ऑक्सिडेशन होऊन 7 एटीपीचे मॉलिक्यूल तयार होतात. काय तयार होतात? 7 एटीपीचे मॉलिक्यूल्स. सुक्रोज हे एरोबिक ऑक्सिडेशन होऊन अधिकतम 7 एटीपीचे मॉलिक्यूल्स तयार होतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आरोग्य आणि आहार विषयी काही विधाने खाली दिलेली आहेत. तांबे हा मानवी शरीरात आवश्यक असा सूक्ष्म अन्न घटक आहे. बरोबर आहे. अ आणि ड जीवनसत्वे पाण्यात विरघळतात. चुकीचं आहे. फक्त ब आणि क, बी अँड सी पाण्यात विरघळतात. स्निग्ध पदार्थाचा उष्मांक 9.3 किलो कॅलरी प्रति ग्राम आहे. बरोबर आहे. क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्वी हा रोग होतो. तर काय याचा आन्सर? अ क ड. अ क ड बरोबर आहे. विटॅमिन सी मुळे स्कर्वी हा रोग होतो. क आणि विटॅमिन के मध्ये कन्फ्युज होऊ नका. क म्हणजे विटॅमिन सी, के म्हणजे केच असते. ठीक आहे. 3 ऑप्शन बरोबर आहे. दुसरा ऑप्शन चुकीचा. कोरडी कडधान्य, साखर, पीठ, हवा बंद केलेली फळे व भाज्या ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्न पदार्थाची आहेत? सांगा. तर बघा, कोरडी कडधान्य, साखर, पीठ, हवा बंद केलेली फळे व भाज्या हे जास्त काळ टिकते, म्हणून हे काय? टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ आहेत. काय? टिकाऊ किंवा स्थिर पदार्थ. विटॅमिन B12 चे खालीलपैकी स्रोत कोणते आहे? तर बघा, मांस म्हणजे मासे, यकृत, तसेच आपल्या शरीरातील लहान आतड्यांमधील जीवाणू हे विटॅमिन B12 चे प्रमुख स्रोत आहेत. नॉनव्हेज वाल्यांना विटॅमिन B12 ची कमी नसते. मासे, यकृत व लहान आतड्यामधील जीवाणू यामुळे हे विटॅमिन B12 चे प्रमुख स्रोत आहे. ज्या समूल्य pH ला प्रथिन कलिलांवर असलेला भार विरुद्ध होतो त्याला काय म्हणतात? तर बघा, हा पाठ करून टाका. समविद्युत बिंदू. येणार नाही असं वाटत आहे मला, नाही येणार. हा MPSC ला आलेला आहे म्हणून इथे घेतलाय. ज्या समूल्य pH ला प्रथिन कलिलांवर असलेला भार विरुद्ध होतो त्याला समविद्युत बिंदू म्हणतात. pH म्हणजे काय असते? पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. सामू म्हणतात त्याला. एक लाईन असते 7, 7च्या खाली 0, 7 इकडे 14, 7च्या खाली असलं तर त्याला ऍसिडिक म्हणतात, आणि 7च्या वरती असला तर त्याला बेस म्हणतात. आम्ल आणि आम्लारी. आम्लारी. हो, 7च्या वरती असेल तर pH व्हॅल्यू त्याला बेस म्हणतात, आणि 7च्या खाली असेल तर त्याला ऍसिड म्हणतात. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य विटॅमिन B12 या जीवन सत्वाचा घटक आहे? तर बघा, विटॅमिन B12 मधलं तर काय असते? कोबाल्ट. विटॅमिन B12 चं रासायनिक नाव काय? सायनोकोबाल्मिन. सायनोकोबाल्मिन याला विटॅमिन B12 म्हणतात. ना याच्यात काय असते? कोबाल्ट असते. लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसॅकराइड आहे? डाय म्हणजे काय असते? 2. तर कोणता पदार्थ डायसॅकराइड आहे? तर तो आहे शुक्रोज. शुक्रोज कशामध्ये येते?
डायसॅकराइड मध्ये. आणि मोनोसॅकराइड मध्ये काय येते, तर मोनोसॅकराइड मध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे कशात येते, मोनोसॅकराइड. सुक्रोज डायसॅकराइड. ठीक आहे. आणि सेल्युलोज आणि ग्लायकोजेन हे पॉलिसॅकराइड. सेल्युलोज आणि ग्लायकोजेन हे पॉलिसॅकराइड मध्ये येते. सुक्रोज डाय आणि ग्लुकोज फ्रुक्टोज हे मोनोसॅकराइड. लक्षात ठेवा. 1 ग्रॅम प्रथिनांपासून रिकामी जागा ऊर्जा मिळते. बघा, प्रथिन आणि कर्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट यांच्या 1 ग्राम प्रथिन आणि 1 ग्राम कर्बोदकांपासून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळत असते आणि फॅट्स पासून 9 किलो कॅलरी. महत्वाचा प्रश्न आहे. शाकाहारी मेदामध्ये असते व ते खोलीच्या तापमानाला रिकामी जागा असते. सांगा, शाकाहारी मेदांमध्ये काय असते, तर बघा, शाकाहारी मेदांमध्ये अनसॅच्युरेटेड मेद, असंतृप्त मेद आणि खोलीच्या तापमानाला ते द्रव अवस्थेत असते. शाकाहारी मेदामध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स असतात आणि ते सामान्य तापमानाला द्रव रूपात असते. अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखत प्रथिने असतात, त्यामुळे त्याला पूर्णात्र म्हणतात. अंड्यातील कोणत्या भागात प्रमुखत प्रथिने असतात. बघा, अंड्यामध्ये 2 भाग असतात, एक पांढरा आणि एक पिवळा. तर पांढऱ्या भागात काय असते, प्रथिने असतात आणि पिवळ्या भागात काय असते, फॅट आणि विटॅमिन्स वगैरे, मिनरल्स वगैरे असतात. पण पांढऱ्या भागात प्रोटीन असते. म्हणून जिम जाणारे पांढरा भाग जास्त खातात, अंडे खातात. हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी म्हणजे शोषणासाठी जबाबदार आहे. तर कोणतं विटॅमिन आहे, तर बघा, विटॅमिन डी हे कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या शोषणासाठी मदत करत असते. म्हणून विटॅमिन डी ची शरीराला आवश्यकता असते. सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण झाल्यास समप्रमाणात कुठले मिश्रण मिळते, तर सुक्रोज काय, डायसॅकराइड. सुक्रोज कशापासून बनते, सुक्रोज इज इक्वल टू फ्रुक्टोज. चुकलं का ना, जर इथे फ्रुक्टोज प्लस ग्लुकोज. फ्रुक्टोज आणि ग्लुकोज मिळून सुक्रोज बनते आणि त्याचे पाण्यात पृथक्करण झाल्यास आपल्याला काय मिळते, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ग्लुकोजचं काय आहे, C6H12O6 हे ग्लुकोजचं सूत्र आहे. हे लक्षात ठेवा, हे विचारू शकते परीक्षेत. C6H12O6. प्रथिनांच्या निर्मितीत कुठल्या आरएनएचे महत्वाचे कार्य आहे, तर बघा, प्रथिनांच्या निर्मितीत mRNA चे महत्वाचे कार्य आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. प्रथिनांच्या निर्मितीत mRNA चे महत्वाचे कार्य आहे. किती आरएनए चे प्रकार असतात, 3. कोणता, mRNA, tRNA आणि एक rRNA. tRNA आणि mRNA. mRNA ला काय म्हणतात, मेसेंजर आरएनए. mRNA ला काय म्हणतात, मेसेंजर आरएनए. मेदापासून किती ऊर्जा उष्मांक मिळते, तर बघा, मेदांपासून ही 9 किलो कॅलरी ग्रॅम एवढी ऊर्जा मिळते मेदापासून. आणि प्रोटीन आणि कर्बोदकांपासून 4 मिळते. अन्न पदार्थाची ऊर्जा रिकामी जागा या परिमाणात मोजली जाते. तर बघा, अन्न पदार्थाची ऊर्जा ही कॅलरीज या परिमाणात मोजली जाते. मदत आलं होतं ते. अन्न पदार्थाची ऊर्जा कॅलरीज मध्ये मोजली जाते. खालील विधानांचा विचार करा. उच्च घनता असलेल्या लायपोप्रोटीनला व्हाईट कोलेस्ट्रॉल म्हणतात. उच्च घनता म्हणजे HDL. या लायपोप्रोटीन हे व्हाईट नसते, तर हा HDL हा चांगला असतो. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. HDL हा चांगला लायपोप्रोटीन असतो.
उच्च घनता लायपोप्रोटीनमुळे अतिरिक्त कोलेस्ट्रॉल रोहिणीच्या आत साचते आणि रोहिणी बंद होऊ शकते, प्लाक तयार होऊन रोहिणी काठिण्य सुरू होऊ शकते. तर हे उच्च एचडीएल मुळे नाही होत, तर कशामुळे होते? एलडीएल मुळे होते. तर हे सेंटेन्स सुद्धा चुकीचं आहे. तर काय, दोन्ही विधाने चुकीची आहेत. हे दोन्ही आहे ना एलडीएल साठी आहे, पण इथे एचडीएल दिलं आहे, म्हणून दोन्ही स्टेटमेंट चुकीचं आहे. जीवनसत्व अ ब के, अ ब क के आणि त्यांच्या अभावामुळे होणारे रोग. अ मुळे रातआंधळेपणा होते, बरोबर आहे. ब मुळे बेरीबेरी, क मुळे रक्तस्राव, चुकीचा आहे. रातआंधळेपणा, ब मुळे स्कर्वी, क मुळे बेरीबेरी, चुकीचा आहे. हे चुकीचं आहे. अ मुळे रातआंधळेपणा, ब मुळे बेरीबेरी, क मुळे स्कर्वी, के मुळे रक्तस्राव, बरोबर आहे. चारही ऑप्शन बरोबर आहे. बघा, जेव्हा आपल्याला जखम होते तर रक्तस्राव होते, तर ते रक्तस्राव न झाल्यामुळे नाही झालं पाहिजे, यासाठी विटॅमिन के ची खूप आवश्यकता असते रक्ताची थप्पी जमण्याकरिता. विटॅमिन के, कॅल्शियम, प्लेटलेट्स या गोष्टींची आवश्यकता असते रक्ताची थक्की जमण्याकरता. आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहे? तर बघा, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत हे कर्बोदके आहे. कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदकांपासून आपल्याला ऊर्जा मिळत असते. सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणते जीवनसत्व तयार होते? बघा, सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली विटॅमिन डी हे जीवनसत्व तयार होते. सकाळच्या कोवड्या उन्हामुळे आपल्याला विटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये बनत असते. ग्लुकोज मध्ये कार्बनची टक्केवारी आहे. तर बघा, ग्लुकोज मध्ये कार्बनची टक्केवारी ही 40% आहे. किती आहे? ग्लुकोज मध्ये कार्बनची टक्केवारी 40% आहे. भारतीय आहारात विटॅमिन ए हे मुख्यत्वे पासून मिळते, तर कोणामुळे मिळते? तर त्याचा आन्सर आहे कॅरोटीन. विटॅमिन ए लाच आपण रेटिनॉल म्हणत असतो. तर काय, कॅरोटीन मुळे आपल्याला विटॅमिन ए मिळत असते. लिंग परिवर्तित तांदूळ जो सोनेरी तांदूळ म्हणूनही ओळखला जातो, त्याला काय म्हणतात? गोल्डन राईस. काय म्हणतात? गोल्डन राईस, मराठीत सोनेरी तांदूळ. त्याला मुख्यत्वे काय असते? तर त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीनचे प्रमाण सर्वाधिक असते. काय असते? बीटा कॅरोटीन. आणि बीटा कॅरोटीन म्हणजेच विटॅमिन ए. वनस्पतीच्या शेंगाधारी कुळातील मुळांच्या गाठीमध्ये रंगद्रव्ये असतात, त्यामुळे नत्राचे स्थिरीकरण होते. त्या रंगद्रव्यास काय म्हणतात? तर बघा, त्याला म्हणतात लेग हिमोग्लोबिन. हा येणार नाही तुमच्या परीक्षेत, आता आला तर वाचून घ्या. वनस्पतीच्या शेंगाधारी कुळातील मुळांच्या गाठीमध्ये रंगद्रव्ये असतात, त्यामुळे नत्राचे स्थिरीकरण होते. त्या रंगद्रव्यास लेग हिमोग्लोबिन म्हणतात. एमपीएससी चे सर्व प्रश्न उचललेले आहेत, म्हणून तो प्रश्न सुद्धा त्याच्यात येऊन गेला. या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात. तर सांगा, कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात, मजबूत होतात? याचा आन्सर कमेंट करा. खालीलपैकी कोणते बेरीबेरीचे लक्षण नाही? भूक न लागणे आहे, त्वचा काळवंडणे. भूक न लागणे हे बेरीबेरीचे लक्षण आहे. भावनिक दृष्ट्या अस्थिर होणे हे सुद्धा बेरीबेरीचे लक्षण आहे. मानसिक तत्परता कमी होणे हे सुद्धा बेरीबेरीचे लक्षण आहे. पण त्वचा काळवंडणे हे बेरीबेरीचे लक्षण नाही आहे, लक्षात ठेवा. जीवनसत्व मेदात विरघळणारे आहे. मेदात विरघळणारे कोणते? किडा. ब तर येतच नाही, क पण येत नाही, के. फास्ट रिव्हिजन घेऊ, सर्व प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. आई वडिलांचे रक्तगट AB असल्यास अपत्याचा असंभवनीय रक्तगट कोणता राहील? तर बघा, आईचा ए आणि वडिलाचा AB असल्यास तर अपत्याचा रक्तगट हा O राहील. वाट करून टाका. दंतक्षय हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर बघा, दंतक्षय हा विटॅमिन डी च्या अभावामुळे होतो.
फास्ट घेतो थोडं. रक्त गोठ इझी क्वेश्चन आहे थोडे. रक्त गोठण्यासाठी जे प्रथिन उपयोगी पडते ते तयार करण्यासाठी जीवनसत्व मदत करते. तर आताच सांगितलं होतं कोणतं? विटॅमिन के. विटॅमिन के मुळे काय होते? कोणत्या प्रथिनामुळे रक्त गोठते? तर त्याचं नाव आहे फायब्रिनोजेन. काय म्हणतात त्याला? फायब्रिनोजेन. फायब्रिनोजेन ह्या प्रथिनामुळे रक्त गोठण्यास मदत होते आणि त्याच्यासाठी विटॅमिन के ची आवश्यकता असते. तसेच कॅल्शियमची आवश्यकता असते आणि प्लेटलेटची सुद्धा आवश्यकता असते रक्त गोठण्यासाठी. आणि बघा, शरीराच्या बाहेर रक्त आलं का ते रक्त गोठते, पण शरीराच्या आतमध्ये रक्त का गोठत नाही? तर त्याच्यासाठी कोणते? हिपॅरिन नावाचं प्रथिन असते रक्तामध्ये, ज्यामुळे शरीरामध्ये रक्त गोठत नाही. हे सुद्धा विचारलं जाते. रक्त कशामुळे गोठते? फायब्रिनोजेन या प्रथिनामुळे. आणि शरीरात रक्त का गोठत नाही? तर हिपॅरिन या प्रथिनामुळे. पुढीलपैकी कोणता अन्न घटक B12 जीवनसत्वाचा प्रमुख स्रोत आहे? तर बघा, आताच बघितलं होतं आपण, मासा. जेवढे पण मांस, मच्छी, नॉनव्हेज आहे त्याच्यामध्ये विटॅमिन B12 भरपूर असते. जीवनसत्व अ च्या कमतरतेमुळे रातआंधळेपणा होतो. कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास विटॅमिन डी जीवनसत्व मिळते. खालीलपैकी कोणते जीवनसत्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरते? तर याचा आन्सर आहे विटॅमिन के. विटॅमिन के मुळे काय होते? जखमा लवकर भरून काढण्यास मदत होते. मद्यपानामुळे चा अभाव निर्माण होतो. तर बघा, मद्यपानामुळे थायमिन म्हणजे B1 आणि नायसिन म्हणजे B3. लक्षात ठेवा, थायमिन म्हणजे B1, नायसिन म्हणजे B3. तर मद्यपानामुळे विटॅमिन बी चा अभाव निर्माण होतो. मद्यपानामुळे आताच तर झालं. यापैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे नाही? तर कोणते विरघळत नाही पाण्यात? बी विरघळते, ए नाही विरघळत. ए हा मेदात विरघळतो, पाण्यात नाही विरघळत. शेवग्याच्या शेंगामध्ये कोणते जीवनसत्व असते? बघा, शेवग्याच्या शेंगामध्ये विटॅमिन ए असते. आणि शेवग्याच्या शेंगाच्या जो पाला असतो, म्हणजे जे पत्ती असते, कोवळी पत्ती, त्याची कोणी कोणी भाजी खाल्ली आहे? सांगा मला. एकदम मला तर ती मेथीच्या भाजी सारखीच लागते, मी खाल्ली आहे. शेवग्याच्या शेंगाचे जो पाला राहते, कोवळा पाला, त्याची जर भाजी बनवली ना, खूप छान राहते आणि त्याच्यात विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. आणि त्याची भाजी मला मेथीच्या भाजी सारखी लागते. कोणी कोणी खाल्ली आहे? कमेंट करा मला. टेस्ट मला तशी वाटली. खालीलपैकी कोणते जीवनसत्व दररोज घ्यावे लागते? तर बघा, बी आणि सी, विटॅमिन बी आणि विटॅमिन सी हे जीवनसत्व दररोज घ्यावे लागतात, कारण हे शरीरात साठवून ठेवले जात नाही. हे वॉटर सोल्युबल म्हणजे पाण्यात विरघळणारे विटॅमिन असल्यामुळे हे शरीरातून बाहेर टाकल्या जातात जर यांचं प्रमाण जास्त झालं तर. पण विटॅमिन ए, डी, ई, के म्हणजे विटॅमिन किडा हे शरीरात साठवून ठेवले जातात, म्हणून याची रोज आवश्यकता नसते. जीवनसत्वे जलद्रव्य असतात, तर ब आणि क जीवनसत्वे जलद्रव्ये असतात. नवजात बालकांमध्ये जन्मानंतर कुठल्या जीवनसत्वाची कमतरता आढळते? के, बी, डी, सी सांगा. याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. आणि जर येत नसेल तर याचा आन्सर तुम्हाला टेलिग्राम आणि व्हॉट्सअपला दिलं जाईल या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, काही प्रश्न तुमच्यासाठी. खालीलपैकी कोणते जीवनसत्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरते? तर याचा आन्सर आहे विटॅमिन के. अ जीवनसत्व रातआंधळेपणा होतो, बरोबर. ब जीभ लाल, त्वचा रक्तरहित आणि बेरीबेरी होते. क जीवनसत्वाच्या अभावी हिरड्यातून रक्त येते, बरोबर आहे. अभावी मुरदूस, पाठीला बाकेने, पायाची हाडे वाकडी होणे म्हणजे वरील पैकी सर्व बरोबर आहे. फास्ट घ्या, जे सोपी आहे ते.
B1 ला थायमिन म्हणतात, B5 ला पेंटाथेनिक ऍसिड म्हणतात, पेंटाथेनिक ऍसिड. B7 ला बायोटिन म्हणतात. लक्षात ठेवा, B7 ला काय म्हणतात? बायोटिन. B5 ला पेंटाथेनिक ऍसिड आणि B6 ला पायरिडॉक्सिन. B6 पायरिडॉक्सिन. B3 सायनोकोबाल्मिन. होय का? सायनोकोबाल्मिन तर B12 ला म्हणतात. कशाला म्हणतात? B12 ला सायनोकोबाल्मिन म्हणतात. तर B3 ला काय म्हणतात? नियासिन किंवा नायसिन. याच्यामुळे पेलाग्रा होते. जर मुलीला स्कर्वी हा रोग झाला असल्यास तिच्या आहारात कशाची कमतरता दिसून येते? बघा, जर एखाद्याला स्कर्वी झाला, त्याच्या हिड्यातून रक्त येत असेल तर त्याला व्हिटॅमिन सी ची कमतरता झाली तर त्याला आहारात व्हिटॅमिन सी ची आवश्यकता असते. बघा, डॉक्टरकडे गेले का तुम्ही, तुम्हाला एक चुरपायची गोळी देते, संत्रासारखी एक गोळी देते, चुरपून खावी लागते. तिचं नाव असते लिमसी. ती व्हिटॅमिन सी ची गोळी असते. आणि बघा, छाले, तुम्हाला तोंडाला छाले आल्यानंतर तुम्ही काय घेता? बिकासूल, बी कॉसूल घेता, माहित आहे? तर ते काय असते? बी कॉम्प्लेक्स. त्यामध्ये व्हिटॅमिन बी चे 8 प्रकार, म्हणजे सर्व व्हिटॅमिन बी त्यामध्ये असतात. B1, B2, B3, B5, B6, B7, B9, B12. झाल्या 3 3 6. तर बी कॉम्प्लेक्स मध्ये काय असते? व्हिटॅमिन बी. व्हिटॅमिन बी चे किती प्रकार आहे? एकूण 8 प्रकार. B1, B2, B3. मग B4 नाही आहे. B5, B6, B7. 8 आहे का? नाही. B9 आणि B12. B1 ला थायमिन म्हणतात, B2 ला रायबोफ्लेविन, B3 नियासिन नायसिन, B5 पेंटाथेनिक ऍसिड, B6 पायरिडॉक्सिन, B7 बायोटिन, B9 फोलिक ऍसिड आणि B12 सायनोकोबाल्मिन. हे वॉटर सोल्युबल असते. ठीक आहे. अजीवनसत्व देणारा पदार्थ कोणता? तर बघा, सर्वात जास्त व्हिटॅमिन ए हे गाजरमध्ये असते. नियासिनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग संभवतो? तर बघा, नियासिनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी पेलाग्रा हा रोग संभवतो. B3. क जीवनसत्वास दुसरे कोणते नाव आहे? तर त्याला ॲस्कॉर्बिक ऍसिड म्हणतात. सायट्रिक फ्रुट्स मध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, सर्वांना माहित आहे. कोवड्या उन्हामुळे मनुष्यात ड जीवनसत्व मिळते. खालीलपैकी कोणतं? अ मुळे रातांधळेपणा. डीएनएच्या निर्मितीसाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? चला सांगा. तर बघा, या प्रश्नाचं आन्सर आहे ना, मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला देतो. ठीक आहे. तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर या प्रश्नाचं आन्सर जाणून घ्यायचं असेल तर व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, नाहीतर तुम्ही द्या. स्निग्ध पदार्थात हे जीवनसत्व विरघळत नाही. KDAK. क नाही विरघळत, के विरघळते. कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व असते? तर बघा, लिंबूमध्ये सी असते, आंबामध्ये पण सी असते, पेरूमध्ये पण सी असते. वरीलपैकी सर्व. कन्फ्युज नाही व्हायचं या प्रश्नामध्ये, नाही तर तुम्ही जाऊन लिंबूलाच करा. तर ते आंब्यामध्ये पण असते आणि पेरूमध्ये पण असते. ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर बघा, ड मुळे मुळदूस होते. खालीलपैकी बी कॉम्प्लेक्सचा घटक नाही. तर बी थायमिन आहे, रायबोफ्लेविन B2, रायबोफ्लेविन B2, थायमिन B1, फॉलिक ऍसिड B9, ॲस्कॉर्बिक ऍसिड व्हिटॅमिन सी. तर हा व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचा घटक नाही. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सला काय म्हणतात? बिकासूलच्या टॅबलेटमध्ये बी कॉम्प्लेक्स असते. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे पेलाग्रा हा रोग होतो? तर हा होतो व्हिटॅमिन B3. हिरड्या सुजून दातातून रक्त येण्याचे लक्षण रोगाशी संबंधित आहे. तर कोणत्या? स्कर्वी. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कुठले जीवनसत्व महत्वाचे ठरते? तर बघा, सर्वच व्हिटॅमिन रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी महत्वाचे असते. म्हणून काय? वरीलपैकी सर्व व्हिटॅमिन.
व्हिटॅमिन ई चे शास्त्रीय नाव काय आहे? तर ई टी. टी वरून काय दिसते? टोकोफेरॉल झालं. कशी आहे ट्रिक? स्कर्वी कशामुळे होते? व्हिटॅमिन सी मुळे. दूध तापवल्यामुळे त्यातील थायमिन आणि कोणते जीवनसत्व नष्ट होते? तर बघा, दूध तापवल्यामुळे त्यातील थायमिन आणि व्हिटॅमिन बी नष्ट होतात. वांझपणा हा जीवनसत्वाच्या अभावा होणारा आजार आहे. तर बघा, याला व्हिटॅमिन ई मुळे वांझपणा होतो आणि व्हिटॅमिन ई ला टोकोफेरॉल म्हणतात आणि याच्यामुळे वांझपणा हा आजार होतो. खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वात कोबाल्ट असते? तर B12 मध्ये कोबाल्ट असते. कॉड माशाच्या तेलात जीवनसत्वे असतात. तर बघा, तर काय असते त्याच्यामध्ये? व्हिटॅमिन डी असते कॉड माशाच्या तेलात. शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरस यांच्या चयापचय क्रियेच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेले कॅल्सिफेरॉल नावाने ओळखले जाते. तर व्हिटॅमिन डी चं रासायनिक नाव काय आहे? कॅल्सिफेरॉल. लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी कोणता घटक महत्वाचा असतो? तर बघा, लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी फॉलिक ऍसिड म्हणजेच B9 आणि तसं तर B9, B6 आणि B12 या तिन्ही विटॅमिनचा रक्तासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. B6, B9, B12. थायमिनच्या कमतरतेमुळे थायमिनमुळे बेरीबेरी व्हिटॅमिन B1. बेरीबेरी थायमिन नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व कोणते आहे? थायमिन. यापैकी नाही. काय याचा आन्सर? यापैकी नाही. B3 नायसिन, नियासिन. B12 सायनोकोबाल्मिन. काय? B12 सायनोकोबाल्मिन. B6 पायरिडॉक्सिन. काय? B6 चं पायरिडॉक्सिन. थायमिन B1. व्हिटॅमिन पी या नावाने ओळखले जाते. तर सांगा. तर बघा, हा व्हिटॅमिन पी आणि व्हिटॅमिन हे सुद्धा असते, पण हे जास्त विचारले जात नाही. तर व्हिटॅमिन पी ला फ्लावोनॉइड्स पण म्हणतात आणि बायोफ्लावोनाइड्स सुद्धा म्हणतात. बायोफ्लावोनाइड्स किंवा फ्लावोनॉइड्स व्हिटॅमिन पी ला म्हणतात. एक व्हिटॅमिन एच पण असते. ब जीवनसत्वाचे एकूण किती प्रकार आहेत? तर किती आहेत एकूण? यापैकी नाही. व्हिटॅमिन बी चे एकूण 8 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत व्हिटॅमिन बी चे? एकूण 8 प्रकार आहेत. मानवी जीवनात साधारण किती जीवनसत्वाची आवश्यकता असते? तर बघा, ADEK हे 4 आणि बी चे 8. 8 आणि 4 12. एक विटॅमिन कोणता राहिला? तर याचा आन्सर येते 13. नाहीतर मग याचा आन्सर येईल 5 इन. हे 4 आणि विटॅमिन बी ADEK. हा, अरे विटॅमिन सी आहे. हा, तर काय येणार याचा आन्सर? 5 नाही, काय ते 13. ADEK हे 4 आणि विटॅमिन बी चे 8 आणि सी 8 आणि 4 12 ने 13 जीवनसत्वाची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांना, तुम्हाला डीएनए चा फुल फॉर्म माहित आहे का? आणि आरएनए चा. डीएनए चा काय असते? डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड. आणि आरएनए चा काय असतो? रायबोन्यूक्लिक ऍसिड. डीएनए डीऑक्सी रायबोन्यूक्लिक ऍसिड आणि आरएनए रायबोन्यूक्लिक ऍसिड असते. B1 जीवनसत्व अभावी कोणता रोग होतो? तर B1 मुळे बेरीबेरी.
हातसडीचे तांदूळ अथवा कोंडायुक्त आटा हे पॉलिश केलेल्या तांदळापेक्षा अथवा मैद्यापेक्षा जास्त पौष्टिक आहे, कारण सांगा. तर बघा, हातसडीचे तांदूळ याच्यामध्ये काय असते? बरोबर आहे. आता चूक आहे. मैद्यात पॉलिश तांदूळ कोण? हो. तर बघा काय असते, थायमिन व विटॅमिन कर्बोदकांना पचवण्यासाठी आवश्यक असते व तांदळ व गवत असते. तर याचा आन्सर काय? ए. विद्यार्थ्यांनो, आजचे क्वेश्चन मी इथेच समाप्त करतो. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे तर ते मला कमेंटमध्ये सांगा. बाकीचे क्वेश्चन मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येतो.